लोकतंत्र में जनता के मतों पर नेता तैयार होते हैं, राजा नहीं। लेकिन नांदेड़ की जनता अब तक राजा को तैयार करती आई है। इस तरह की टिप्पणी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने अशोकराव चौहान का बिना नाम लिए इन पर की। नांदेड़ में आयोजित कांग्रेस की आढ़ावा बैठक को संबोधित कर रहे थे। इस बैठक में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के कई बड़े नेता और नांदेड़, परभनी, हिंगोली के खासदार, आमदार और पदाधिकारी उपस्थित रहे। महाराष्ट्र विधानसभा चुनाव की तैयारियों को लेकर नांदेड़ में कांग्रेस पार्टी की आढ़ावा बैठक का आयोजन किया गया। महाराष्ट्र इंचार्ज रमेश चेनीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार, बाला साहब थोरात व अन्य पार्टी के पदाधिकारी व नेता इस बैठक में उपस्थित रहे। 3 जिलों की संयुक्त इस बैठक में परभनी, हिंगोली और नांदेड़ के खासदार, आमदार और कांग्रेसी पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद रहे। लोकांच्या मतानं आपण लोकशाहीमध्ये नेता तयार करतो, राजा नाही करत। आतापर्यंत नांदेडमध्ये राजा तयार करत होतो आपण। राजाचा एक सिपाही बाहेर उभा राहिला बिना केसाचा की तरी राजाजवळ जाता येत नव्हतं। आतापर्यंत तुम्ही राजा तयार करत होता, आता आपण नेता तयार करतो। नेता म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा नेता, राजा नाही। जनता लोकांना नेता करते आणि म्हणून आता डीपी सावंत तुमच्याबद्दलची जी काही भूमिका लोकांमध्ये आहे ती भूमिका मी तुमची इथं स्पष्ट करतोय की डीपी सावंत आता ही चूक करणार नाही, अजिबात त्याच्या दारातही जाणार नाही। आणि जी काही पद असतील त्या संस्था खूप आहेत ना, ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या पदातून मुक्त होऊन जा तुम्ही, म्हणजे डाऊटच संपून जाते। ही जी काही इथं आता सध्या मला अनेक लोक भेटलेत, काल पण म्हटलेत मला, ते म्हणतात साहेब आम्हाला बोलवलं नाही, आमच्या गळ्यामध्ये पट्टा टाकून दिला। अनेक लोक आहेत की त्यांच्या गळ्यामध्ये जबरदस्ती पट्टा टाकला। आता जबरदस्ती पट्टा टाकत असेल आणि फोटो काढला आणि ते व्हायरल झालं। सध्या नांदेडमध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जोरात चाललेली आहे, भयानक चाललेली आहे। कोण कुठं चालला, कोण कुठं चालला, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एकदम तेज आहे नांदेडमध्ये, आहे की नाही हो सत्तार साहेब, आहे ना? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एकदम फास्ट आहे, फक्त आपलं लक्ष तिकडेच आहे कोण कुठं चालला त्याच्यावर। मी तुम्हाला हे एवढं याच्यासाठी सांगतो की आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीपेक्षा कोण कुठं जातो त्याचं त्याला मरू द्या। आपल्याला मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त, महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे। माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस इतकी दिवस मान्य, पण मधल्या काळामध्ये मी अनेक वेळा त्यांना सभेतून जाहीर केलं, अशोकरावजींना, साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते होतो, तुम्ही बीजेपी मध्ये पलायन का केलं? हा मुद्दा लोकांपुढे आला पाहिजे, सांगलं पाहिजे। आता त्यांची मजबुरी आम्हाला माहिती नाही, मी एवढंच म्हणते त्यांची मजबुरी। आपकी चॉइस क्या है? अशोकराव काय सांगतील? त्या बिनभाड्याच्या घरात जाऊन बसतील का? उन्होंने बताया मेरा सीमेंट को घर चाहिए और बीजेपी वालों ने रातों रात उनको खासदार बना दिया। माझा अशोकरावने सवाल आहे, आम्ही कार्यकर्ते होतो, ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला तळ हातावर पोचलं 60 वर्ष वडिलापासून, त्यांचा विश्वासघात केला तुम्ही, मला या ठिकाणी सांगायचं। आज ह्या नांदेड जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता ह्या विचाराच्या विरुद्ध पेटलेला आहे।